नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आमच्या सर्वांच्याच घरी बेडशीट तर असतात, परंतु तुम्ही कधी या बेडशीटला चारही टोकांना चार फुगे कधी लावून बघितले आहे का? एक रुपयाचा फुगा आपल्याला किती कामी येऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय नवनवीन युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील सांगणार आहे. जुन्या कपड्यांचे युजेस देखील सांगणार आहे आणि या ठिकाणी आपण फुग्याचा या बेडशीटला बांधल्यानंतर आपल्या कामामध्ये, रोजच्या कामामध्ये याचा काय फायदा होऊ शकतो हे देखील आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. भरपूर अशा नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. तर बघा, आपली सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे अशा लेदरच्या चप्पलसाठी. आता समजा तुमच्याकडे चप्पल, पर्स किंवा बॅग, त्यानंतर एखादा शूज वगैरे जर असेल तर आपण याला व्यवस्थित म्हणजे रोज काही धुवू शकत नाहीत. आपल्या ज्या पर्स असतात, बॅग असतात, त्यांना आपण वेळेवरती सारखं धुवू शकत नाहीत, कारण पावसाळा सुरू होतोय आणि अशा वेळेस आपण आपल्या चप्पल म्हणा किंवा शूज म्हणा रोज जर धुतलं तर त्या खराब होतात आणि वाळत देखील नाही. तर बघा, आज आपण अगदी सोप्या पद्धतीने या लेदरच्या ज्या चप्पल असेल, शूज असेल किंवा बॅग असेल, त्यांना अगदी नव्यासारखं बनवण्याची ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे व्हॅसलीन. तर बघा, मी या ठिकाणी व्हॅसलीन घेतलेली आहे. अगदी 10 रुपयाची व्हॅसलीन आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळते आणि ती व्हॅसलीन आपल्याला रोज थोडी चप्पलवरती किंवा तुमची लेदरची बॅग असेल त्या बॅगला देखील लावू शकतात आणि रिझल्ट बघा तुमच्या समोर आहे. अगदी जी चप्पल आहे ती न धुता आपण या ठिकाणी अतिशय शाईन चप्पलला आलेली आहे. जसं आपण चप्पलची जी पॉलिश करतो, शूजची पॉलिश करतो, सेम त्याच पद्धतीने हे व्हॅसलीन जे आहे ते लेदरच्या चप्पलचं नव्यासारखं दिसण्याचं जे काम व्हॅसलीन या ठिकाणी करते. आणि बघा, अगदी नव्यासारखी ही चप्पल दिसायला लागली आहे. आणि हो, तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते, जे की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येणारे असू शकतात. तर बघा, अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या लहान मुलांचे स्कूलचे जे शूज असतात ते देखील क्लीन करू शकतात किंवा लेदरच्या बॅग देखील क्लीन करू शकतात. त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे जुन्या साडीसाठी. आता प्रत्येक महिला ज्या आहे त्या साड्या तर वापरतात. अशा सिल्क घडी वापरण्याच्या ज्या साड्या असतात त्या काय होतं, एकतर काठाला खराब होतात किंवा एखाद्या ठिकाणी फाटते किंवा खराब होते. तर अशा वेळेस आपण संपूर्ण साडीच टाकून देतो, परंतु या साडीचा आज आपण अतिशय सुंदर असा वापर कसा करू शकतो तेच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ते पण साडीला कट न करता किंवा न शिवता आपण ही पद्धत वापरणार आहोत. तर बघा, मी या ठिकाणी साडीला 4 वेळेस असं फोल्ड करून घेतलेलं आहे. जी साडी आहे ती पूर्ण सिंपल आहे, प्लेन आहे. यावरती कुठलीही जास्त डिझाईन नाही आहे किंवा काठ देखील नाही. त्यानंतर मी या ठिकाणी घेतलेलं आहे जे बॉटलचं झाकण असतं, बिस्लरीचं झाकण, ते आपल्याला घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने बॉटलचं झाकण ठेवून वरच्या साईडने आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी रबर बँडने पॅक करायचं आहे. जे छोटं रबर बँड असतं, तुम्ही कुठलंही रबर बँड वापरू शकतात, फक्त जे रबर बँड आपण या ठिकाणी वापरणार आहोत ते पॅक असायला हवं. तर बघा, मी या ठिकाणी व्यवस्थित हे जे बॉटलचं झाकण आहे ते पॅक केलेलं आहे. आता सेम हाच भाग आपल्याला व्यवस्थित असाच ठेवायचा आहे, उलट्या साईडने बिलकुल करायचं नाही आहे. बघा, हा जो झाकणाचा जो भाग आहे तो वरच्याच साईडने ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे कुठलीही पिलो तुमच्या घरामध्ये असेल ती पिलो घ्यायची आहे आणि त्यानंतर हे साडीचे उरलेले चारही जे भाग आहे म्हणजे चारही ज्या बाजू आहे त्या पिलोवरती व्यवस्थित ठेवून सर्व बाजू हाताने सेट करून घ्यायचे आहे. तर बघा, कुठे गोळा होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित चारही ज्या बाजू आहे ती मी व्यवस्थित सेट करून घेत आहे. आणि बघा, अगदी सोप्या पद्धतीने, नवीन पद्धतीने आपण हे जे पिलो कवर आहे ते या ठिकाणी तयार करणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे, कुठलाही आपल्याला या ठिकाणी 1 रुपयाचा पण खर्च करण्याची गरज नाही. आता हा जो वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी काटेपिनने पॅक करू शकतात किंवा सुई धाग्याने एक टाका मारून घेतलात तरीही चालेल. तर बघा, मी व्यवस्थित याला पॅक केलेलं आहे आणि त्यानंतर समोरची बाजू बघू शकतात. अतिशय छान आणि सुंदर असं पिलो कवर या ठिकाणी तयार झालेलं आहे, ते पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये. दिसायला तर बघा किती सुंदर दिसत आहे. रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. तुम्ही याला तुमच्या सोफ्यावरती डेकोरेटसाठी ठेवू शकतात.
चेअरवरती ठेवू शकतात किंवा कारमध्ये देखील ठेवू शकतात। आणि बघा अतिशय सुंदर असा लुक या पिलोला आलेला आहे, जो की आपण फक्त एका जुन्या साडीपासून तयार केलेला आहे। आणि जी साडी आपण वापरत नव्हतो, टाकून देणार असतो, त्याच साडीपासून आपण हे अतिशय सुंदर असं पिलो कवर तयार केलेलं आहे। आणि आय होप की तुम्हाला हे पिलो कवर नक्की आवडलं असेल आणि तुम्हाला हे पिलो कवर कसं वाटलं हे खाली कमेंट्स करायला विसरू नका। बघा अतिशय सोप्या पद्धतीने त्यानंतरची दुसरी आणि शेवटची टिप्स होते ती म्हणजे बलून्ससाठी। आता बलून्स सर्वांच्याच घरी असतात, काही कार्यक्रम असला किंवा बड्डे वगैरे असले तर आपल्या घरामध्ये लहान मुलं बलून्स घेऊन येतात आणि ते अशा पद्धतीने फुटल्यानंतर आपण ते टाकून देतो, त्याचा काही यूज करत नाही। तर आज आपण या फुग्यांपासून अतिशय सुंदर असा आपला रोजच्या कामामध्ये खूप फायदा होऊ शकेल असा एक वापर करणार आहोत। तर बघा जो फुग्याचा सुरुवातीचा जो भाग असतो गोलाकार, तो आपल्याला या ठिकाणी कात्रीच्या मदतीने व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। आणि बघा ज्यावेळेस आणि तसंही तुमच्या घरामध्ये जर बलून्स नसेल तर तुम्ही ₹1चा बलून्स आणून ही ट्रिक नक्की ट्राय करू शकतात, खूप उपयोगात येणारी ट्रिक आहे। तर बघा एका बलूनचे तुम्ही भरपूर असे तुकडे तयार करू शकतात। बघा मी या ठिकाणी फक्त तुम्हाला 2चे तुकडे आहे बलून्सचे ते या ठिकाणी तयार करून दाखवत आहे। सुरुवातीचा स्टार्टिंगचा जो भाग आहे तो देखील मी या ठिकाणी कट केला आणि त्यानंतरचा भाग देखील मी अशा पद्धतीने गोलाकार जो भाग असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि बघा एक प्रकारचा रबर बँड या ठिकाणी तयार झालेला आहे, अगदी सोप्या पद्धतीचं। आणि बघा किती मजबूत हे रबर बँड आहे, तुम्ही याचा वापर डेली तुमच्या काही कामासाठी नक्कीच वापरू शकतात। इमर्जन्सीमध्ये काही जिथे तुमच्याकडे काही गाठ वगैरे मारायची गरज असते, काही पिशवी वगैरे जर तुम्हाला पॅक करायची असेल त्या ठिकाणी तुम्ही हे रबर बँड इमर्जन्सीमध्ये वापरू शकतात। आता त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये बेड असतात आणि बेडशीटसुद्धा असतं, परंतु काय होतं की आपण सकाळी व्यवस्थित बेडशीट केलेलं असतं, दिवसातून 2-3 वेळा ते आपल्याला व्यवस्थित सरळ करावं लागतं, कारण त्याची परिस्थिती अवस्था दिवसभर मुलांकडनं किंवा आपल्या स्वतःकडनं अशी झालेली असते। आणि हे बेडशीट दरवेळेस व्यवस्थित करायला आपल्याला खूप कंटाळवाणं वाटतं किंवा आळस देखील येऊन जातो, कारण सारखं हे बेडशीट वरती जातं आणि त्यामुळे भरपूर असा त्रास आपल्याला होतो। तर बघा या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे बांगडी आणि अशा पद्धतीने या बेडशीटला आपल्याला खालच्या साईडने बांगडी लावायची आहे। परंतु तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल। तर बघा जे आपण बलून्सचे जे रबर बँड जे आहे तयार केलेलं होतं ते या बांगडीवरती अशा पद्धतीने वरतून फिक्स करायचं आहे। आता आपण बलून्सचं जे रबर बँड आहे ते वापरलं की ते खूप मजबूत असतं, ज्यामुळे बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपलं जे बेडशीट आहे ते पॅक झालेलं आहे। कितीही इकडे तिकडे ओढलं, कसेही मुलं नाचले वगैरे काही झालं तरीही हे जे बेडशीट आहे, तर तुम्ही याला 4ही कोपऱ्यानं जर व्यवस्थित अशा पद्धतीने बांगडीने पॅक केलं तर ते बिलकुल हलत नाही, एकाच ठिकाणी राहतं। नक्की ट्राय करून बघा, खूप कामी येणाऱ्या युजफुल ट्रिक्स आहे, तुम्हाला नक्की आवडले असेल। आणि माझा हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। आणि बघा एका बांगडीमुळे आणि एका बलून्समुळे आपलं भरपूर मोठं असं काम या ठिकाणी सोपं झालेलं आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब